Hi. Today we are going to start the first chapter of 11th science physics is the units and measurement. But first here we have to discuss about what is meant by physics. Physics काय आहे हे आधी सुरुवातीला आपण जाणून घेऊया. फिजिक्स हा एक ग्रीक या वर्ड पासून डिराइव्ह झालेला एक वर्ड आहे. मी या ठिकाणी ग्रीक वर्ड लिहितो आहे. ग्रीक हा जो ग्रीक भाषेमधील वर्ड आहे या वर्ड पासून डिराइव्ह झालेला वर्ड म्हणजे फिजिक्स आणि या ग्रीक वर्डला फ्युजिस असं रीड करतात आणि फ्युजिस म्हणजे नेचर और नॅचरल थिंग्स. और नॅचरल फिनोमेना. नॅचरल फिनोमेना. आता नॅचरल फिनोमेना म्हणजे काय? नॅचरल फिनोमेना म्हणजे नैसर्गिक घडामोडी, प्राकृतिक घटना. प्राकृतिक घटना म्हणजे कुठल्या? जसं रात्रीचं आकाशामध्ये ताऱ्यांचं दिसणं, पाऊस येणे, हवेचं वाहनं, वायरमधून करंट फ्लो होणे, लाईट ग्लो होणे, पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं, चंद्राचं पृथ्वीभोवती फिरणं, ह्या अशा असंख्य नैसर्गिक घटना, प्राकृतिक घटना या ब्रह्मांडामध्ये घडत असतात आणि या अशा प्राकृतिक घटनेचा अभ्यास ज्या विषयामध्ये केला जातो त्या विषयाला फिजिक्स असे म्हणतात. नाउ द फिजिक्स which is derived from the Greek word. Now that Greek word is read as a physis. Physis means what here? Physis means nature, natural things or natural phenomena. Means what? How can we define as a physics? The physics, the branch of science, deals with the study of nature or natural phenomena. बघा पुढे जाऊयात आपण. आपल्याला नंतर कॅरेक्टरिस्टिक्स सांगणार आहे. तर कॅरेक्टरिस्टिक्स हे आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचे आहे. आपल्याला 12वी पर्यंत फिजिक्स आहे, 12वी नंतर BSc ला पण असणार आहे आणि ज्या लोकांना करिअर करायचे त्यांना MSc ला सुद्धा फिजिक्स असणार आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना पुढे सुद्धा फिजिक्स राहणार आहे त्या लोकांनी सर्वांनी हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवणं फार अत्यंत गरजेचं आहे. बघा मी कुठले कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सांगणार आहे फिजिक्सचे. त्यानंतर मग आपले कॅरेक्टरिस्टिक्स सांगून झाले की आपण युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर चालू करूया. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. The physics is based on observation, facts. फिजिक्स जे आधारित आहे ते ऑब्झर्वेशन आणि फॅक्ट्स वर आधारित आहे. याचा अर्थ काय होतो? जे आधी काय घडलं त्याचं ऑब्झर्वेशन करून आज काय घडत आहे हे ऑब्झर्वेशन करून उद्या काय घडणार आहे याचं कन्क्लुजन काढणे म्हणजे फिजिक्स. म्हणून आपण पहिला पॉइंट यामध्ये असा घेतलेला आहे की फिजिक्स इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन, फॅक्ट्स. सेकंड पॉइंट, रूल्स, लॉज अँड प्रिन्सिपल्स इन फिजिक्स आर युनिव्हर्सल. फिजिक्स मध्ये रूल्स, लॉज अँड प्रिन्सिपल जे आहेत हे युनिव्हर्सल असतात. याचा अर्थ काय? आपण अर्थवरती राहत आहोत. मग आपला जन्म अर्थवरती झाला, फिजिक्सचा स्टडी सुद्धा आपण अर्थवरती करत आहोत. मग फिजिक्स मधले असलेले रूल्स, लॉज अँड प्रिन्सिपल हे फक्त अर्थसाठी लागू आहेत का? नाही, या संपूर्ण ब्रह्मांडासाठी लागू आहेत, या विश्वासाठी लागू आहेत, ब्रह्मांडामध्ये सर्व प्रत्येक गोष्टीसाठी लागू आहेत असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट पॉइंट, फिजिक्स is ever dynamic. Physics is ever dynamics म्हणजे काय होते बघा? Ever changing. किंवा त्याला आपण नेव्हर स्टॅटिक सुद्धा म्हणू शकतो. बघा, फिजिक्स इज एव्हर डायनामिक्स म्हणजे काय? आपण यासाठी आपल्याला थोडं 4.5 अरब वर्ष मागे जावं लागेल.
आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे आहोत असं कन्सिडर करा. हे आपलं करंट इयर आहे आणि 4.5 अरब वर्ष आपण मागे गेलो, म्हणजे 4.5 अरब इयर आपण मागे गेलो. 4.5 अरब इयर मध्ये आपण मागे गेलो असता आपल्याला काय दिसून येते की या ठिकाणी अर्थचा जन्म झालेला आहे. बिग बॉम्बचा स्फोट होऊन अर्थचा जन्म झालेला आहे. या ठिकाणी अर्थ एक आगीचा गोळा आहे. तिथून आपण थोडं पुढे येऊया, म्हणजे 50 करोड वर्ष पुढे येऊ. आपण आता मागे गेलो होतो 4.5 4.5 अरब इयर आपण मागे गेलो होतो. तिथून 50 करोड इयर पुढे येऊया. 50 करोड इयर पुढे आलो आपण, 50 करोड वर्ष पुढे आलो. या ठिकाणी काय परिस्थिती आहे की इथे अर्थ वरती खूप सारे ज्वालामुखीचे विस्फोट होत आहेत. त्यामधून खूप सारा विषारी वायू निघत आहे, विषारी गॅस निघत आहे. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं जीवन नाही, पाणी नाही आहे. ठिकठिकाणी ज्वालामुखीचे विस्फोट होत असल्यामुळे, विषारी वायू निघत असल्यामुळं यावरती कुठल्या प्रकारचं जीवनमान असण्याचे काही चान्सेसच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे चंद्र हा पृथ्वीपासून खूप जवळ आहे आणि त्यामुळे चंद्र हा खूप विशाल आपल्याला दिसतो आहे. आणि दुसरी गोष्ट, नंतरची पुढची गोष्ट म्हणजे अशी की चंद्र आपल्यापासून फार जवळ अंतरावर असल्यामुळे संपूर्ण दिवस आहे तो फक्त 6 तासाचा आहे. तिथून पुन्हा 4 अरब वर्ष आपण पुढे येऊया, म्हणजे आजची परिस्थिती अशी की आज आपल्या अर्थवरती जीवन आहे, पाणी आहे. चंद्र आपल्यापासून लांब अंतरावरती आहे. पूर्णपणे संपूर्ण दिवस हा 24 तासाचा आहे. म्हणजे या तिन्ही गोष्टीमध्ये आपल्याला काय दिसून येते की इथं बिग बॉम्बचा स्फोट होऊन अर्थचा जन्म झाला. त्यावेळेला अर्थ कुठल्या परिस्थितीमध्ये होती, 50 करोड वर्षानंतर अर्थ कुठल्या परिस्थितीमध्ये होती आणि आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व ठिकठिकाणी हे अर्थ चेंज होत गेलेली आहे. म्हणजे फिजिक्स सुद्धा चेंज होत गेलेला आहे. म्हणजे आज जे रूल्स, लॉज अँड प्रिन्सिपल आहे हे इथून हजारो करोड वर्षानंतर लागतीलच असं नाही, असायचा अर्थ होतो. म्हणजे प्रत्येक लॉ लागेलच असं नाही. म्हणजे फिजिक्स इज एव्हर डायनामिक्स, एव्हर चेंजिंग. हे चेंज होत आलेलं आहे, चेंज होत आहे आणि चेंज होत राहणार आहे असाचा अर्थ होतो. नंतर पुढे बघूया मॅथमॅटिक्स. लँग्वेज टू डिलिव्हर फिजिक्स. मॅथमॅटिक्स लँग्वेज टू डिलिव्हर फिजिक्स चा अर्थ काय होतो बघा. यासाठी आपल्याला अजून एक उदाहरण बघावं लागेल. या ठिकाणी पहा, आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये अर्थवरती आहोत. अर्थवरती मानव आहे, आपण अर्थवरती आहोत. इथून म्हणजे सर्क्युलर ऑर्बिट. आता हे अर्थ आहे आणि इथून विशिष्ट अंतरावरती हे एक सर्क्युलर ऑर्बिट आहे. एका विशिष्ट अंतरावरती एक सॅटेलाइट आहे. हा सॅटेलाइट आहे आणि या सॅटेलाइट विशिष्ट अंतरावरती अर्थभोवती रिव्हॉल्व होत आहे एक सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. आणि या सॅटेलाइटची तुम्हाला हाईट फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. कॅल्क्युलेट दी हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट असा प्रश्न तुम्हाला आलेला. तुम्हाला सध्या 11th फिजिक्स सुरू झालेला आहे. 11th फर्स्ट चॅप्टर आहे, त्यामुळे तुम्हाला सॅटेलाइट काय कन्सेप्ट आहे हा जरी तुम्ही 10th मध्ये शिकलेले असाल तरी आज आपण म्हणजे याआधी आपण कधी शिकलेलो नाही. आज चॅप्टरची सुरुवात आहे, विषयाची सुरुवात आहे. त्यामुळे 5व्या क्रमांकाचा चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. त्यामध्ये आपण हे सर्व काही लर्न करणार आहोत. परंतु मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगत आहे, म्हणून फक्त समजून घ्या की सॅटेलाइट एका विशिष्ट अंतरावरती आहे. तो अर्थ भोवती रिव्हॉल्व होत आहे आणि याची तुम्हाला हाईट कॅल्क्युलेट करायला विचारलेली आहे, कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. मग त्याची हाईट कॅल्क्युलेट तुम्ही कशी करणार, तर तुमच्या डोक्यापुढे फॉर्म्युला आला पाहिजे. T = 2π√r + h³ gm. कॅल्क्युलेट दी हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. कुठली व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही, हाईट विचारलेली आहे. आपण हाईट कशी फाइंड आउट करणार आहोत हा प्रश्न आपल्या समोर पडलेला आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला आठवलेला आहे. आपल्या डोक्यामध्ये हा फॉर्म्युला आहे. T = 2π√r + h³ आपल्या डोक्यामध्ये हा फॉर्म्युला आलाच पाहिजे. नंतर मग यामध्ये h जी आहे, h म्हणजे त्या सॅटेलाइटची हाईट. मग प्रश्न पडला g काय आहे, m काय आहे, r काय आहे, t काय आहे. 1, 2, 3 आणि 4च्या व्हॅल्यू जेव्हा आपल्याकडे असतील तेव्हाच आपण h फाइंड आउट करू शकतो. हे सर्वांना कळलेलं आहे. मग त्यासाठी आपण पहिले जाणून घेऊया टी म्हणजे काय. टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट म्हणजे काय, टाइम टेकन बाय सॅटेलाइट टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्यूशन.
एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी तो सॅटेलाइटने घेतलेला टाइम म्हणजे टाइम पिरियड, आणि सॅटेलाइटला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम पिरियड लागत असतो तो 24 आवर्स असतो. किती असतो? 24 आवर्स म्हणजे 24 तास. म्हणजे आपल्याकडे टी ची व्हॅल्यू आली 24 आवर्स. टाइम कधी सेकंड मध्ये देत असतात, म्हणून T इज इक्वल टू 24 इंटू 60 इंटू 60 म्हणजे T इज इक्वल टू 86400 सेकंद असं होते. मग आपल्याला टी ची व्हॅल्यू मिळाली. जी काय आहे? जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा एक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे ब्रह्मांडामधला. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याची सुद्धा व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते. याची सुद्धा व्हॅल्यू कॉन्स्टंट किती असते? 6.67 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आणि हा जो कॅपिटल एम आहे हा काय आहे? तर तो मास ऑफ अर्थ आहे, आणि मास ऑफ अर्थ ची सुद्धा व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. मास ऑफ अर्थ म्हणजेच अर्थचं वस्तुमान, आणि हे सुद्धा कसं असते? कॉन्स्टंट असते. तर ती किती व्हॅल्यू आहे त्याची? कॅपिटल एम इज इक्वल टू 6 इंटू 10 टू दी पॉवर 24 किलोग्राम. 24 किलोग्राम. आणि नंतर आहे हा झाला मास ऑफ अर्थ. नंतर आहे रेडियस आर. आर इज द रेडियस ऑफ अर्थ. आर काय आहे? अर्थची रेडियस आहे, ती सुद्धा कॉन्स्टंट असते. अर्थची रेडियस किती असते? आर इज इक्वल टू, ह्या सर्व व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत, दिलेल्या नाही आहे. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये समजा जर एखादा प्रॉब्लेम विचारला त्यामध्ये व्हॅल्यू दिलेली नाही आहे, तर ह्या सर्व व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर ते किती असते? 6400 किलोमीटर. 6400 किलोमीटर. मग ह्या आपल्याकडे जी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, एम ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, आर ची व्हॅल्यू माहित आहे, टी ची व्हॅल्यू माहित आहे. सिंपल त्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करा आणि एच फाइंड आउट करा. मग या सर्व व्हॅल्यू पुट करून या फॉर्म्युल्यामध्ये एच फाइंड आउट करणे, आणि एच फाइंड आउट करून जो काही आपल्याला मिळालेला आहे मिळेल, तर तो फाइंड आउट करणे म्हणजे फिजिक्स आहे. तो फाइंड आउट करणे म्हणजे फिजिक्स आहे. पण त्या एच ला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मॅथमॅटिक्स लँग्वेजचा यूज करावा लागला. त्यावेळेला आपल्याला फिजिक्स कन्सेप्ट कळाला. फिजिक्स कन्सेप्ट कळाला, कारण की एच हाईट फाइंड आउट करणे म्हणजे फिजिक्स, आणि त्यासाठी आपल्याला मॅथमॅटिक्स लँग्वेजचा यूज करावा लागला. या ठिकाणी मॅथमॅटिक्स लँग्वेजचा आपण ज्या ठिकाणी यूज करतो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण मेजरमेंट्स आणि कॅल्क्युलेशन्स करतो. पण या ठिकाणी होत असलेलं मेजरमेंट्स आणि कॅल्क्युलेशन हे त्यामध्ये ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे. जर त्यामध्ये ॲक्युरेसी नसेल तर त्याला आपल्याला फिजिक्स म्हणता येणार नाही, हे लक्षात घ्यायचं. हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स होते. हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स कधी विसरायचे नाही. हे फिजिक्स मधले अतिशय महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. नंतर आपण जो नवीन मेन टॉपिक कडे येऊया, युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर आपण जो चालू करणार होतो. बघा, युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये आपण फिजिकल क्वांटिटी मेजर करत असतो. काय करत असतो? फिजिकल क्वांटिटी मेजर करत असतो. इन्व्हॉल्व द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. इन्व्हॉल्व द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. बघा, यामध्ये फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करत असतो. त्यामुळे आपण सर्वात पहिला पॉइंट पाहणार आहोत की फिजिकल क्वांटिटी काय आहे. या चॅप्टर मधला सर्वात पॉइंट आपला कुठला? फिजिकल क्वांटिटी काय आहे. बघा, फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशा सर्व क्वांटिटीज की त्या आपल्याला मेजर्ड करता येतात. अशा सर्व क्वांटिटीज की ज्या आपल्याला मेजर्ड करता येतात. Physical quantity means what here? All those quantity which can be measured. All those quantities which can be measured. All those quantities which can be measured. यामध्ये असा एक पॉइंट आपण म्हणू शकतो. दुसरा म्हणू शकतो, any physical quantity quantities can be measured or expressed in terms of units and numbers. The
एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी मेजर्ड और एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ युनिट्स अँड नंबर, असं या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे. हे मी सर्व तुम्हाला समजून सांगेन. पहिला आधी एक्झाम्पल बघून घ्या. याचे एक्झाम्पल आहेत फिजिकल क्वांटिटीचे लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, वॉल्यूम, एरिया, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन वगैरे सर्व फिजिकल क्वांटिटीज आहेत. ओके, बघा आपल्याला इथे एक कन्सेप्ट कळालेला आहे की फिजिकल क्वांटिटी काय आहे, की ज्या सर्व क्वांटिटीज की ज्याला मेजर करता येतात त्याला आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. फिजिकल क्वांटिटी कॅन बी मेजर्ड और एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ युनिट्स अँड नंबर. हा काय मॅटर आहे हे बघू. बघा तुम्हाला ढेप विकत आणायची आणि तुम्हाला ढेप विकत आणायची म्हणून तुम्ही एका दुकानात गेले आणि त्या दुकानदाराला सांगितलं की मला ढेप विकत पाहिजे आहे. मग तुम्ही त्याला ढेप मागितली आणि ढेप मागताना त्याने तुम्हाला विचारलं तुम्हाला ढेप किती पाहिजे आणि तुम्ही त्याला सांगितलं मला ढेप पाहिजे किती, 10. आता तुम्ही त्याला 10 सांगितलं, त्याला कळणार आहे का? तुमचं वाक्य पूर्ण नाही झालं. म्हणजे तुम्ही त्याला म्हटलं मला 10 ढेप पाहिजे, तुमचं वाक्य पूर्ण होत नाही. तुम्हाला त्याला काय सांगावं लागेल की मला 10 किलो ढेप पाहिजे किंवा 10 क्विंटल पाहिजे किंवा 10 टन पाहिजे. म्हणजे तुमचं जे वाक्य आहे त्याला पूर्णपणे कळेल आणि तेवढी तुम्हाला तो ढेप देईल. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही त्याला म्हणणार की मला 10 किलो ढेप पाहिजे त्यावेळेला त्याला कळणार आणि त्यावेळेला तो तुम्हाला 10 किलो ढेप देईल. याचा अर्थ असा होतो की 10 ही एक अलग गोष्ट आहे आणि किलोग्राम ही एक अलग गोष्ट आहे. 10 म्हटलं म्हणजे नंबर्स आणि किलोग्राम म्हणजे युनिट, आणि या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन होते तेव्हा त्याला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. अदरवाइज त्याला फिजिकल क्वांटिटीज म्हणता येणार नाही. बघा फिजिकल क्वांटिटी कॅन बी मेजर्ड or expressed in terms of units and numbers. Units and numbers. Okay. कळालं का फिजिकल क्वांटिटीज कशाला म्हणतात? फिजिकल क्वांटिटीज दोघांचं कॉम्बिनेशन ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्याला फिजिकल क्वांटिटी आपल्याला म्हणता येईल. चला बघा पुढे जाऊयात आपण टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. Types of physical quantities. The types of physical quantities depends on their properties and method. Physical quantities चे जे टाइप्स आहेत हे त्याच्या प्रॉपर्टीज आणि मेथड वर डिपेंड आहे. कशावरती? प्रॉपर्टीज आणि मेथड वरती डिपेंड आहे. ज्या प्रॉपर्टीज आणि मेथड वरती डिपेंड आहे आपण असं म्हणतो आहे, परंतु तुमच्या सिलेबसला तुम्हाला फक्त फिजिकल क्वांटिटीचे 2च टाइप दिलेले आहेत. एक म्हटलं म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज तुमच्या युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर मध्ये, त्याचंच कंटिन्युएशन आहे. फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्हड क्वांटिटीज हे त्याच्या प्रॉपर्टीच्या बेसवरती पडलेले टाइप्स आहेत. परंतु या फिजिकल क्वांटिटीज मध्ये जर आपण त्याच्या मेथडचा, डायरेक्शनचा जर विचार करत आहोत तर त्याचे 2 प्रकार पडतात. ते म्हणजे कोणते? बघा, एक म्हणजे स्केलार क्वांटिटी, एक म्हणजे स्केलार क्वांटिटी, दुसरी म्हटलं म्हणजे वेक्टर क्वांटिटी. एक म्हणजे स्केलार क्वांटिटी, दुसरी म्हणजे वेक्टर क्वांटिटी. कसं? जर आपण त्याच्या डायरेक्शनचा विचार केला तर डिपेंडिंग ऑन देअर डायरेक्शन इट कॅन बी डिवायडेड इनटू 2 टाइप्स. फर्स्ट इज दॅट स्केलार क्वांटिटी अँड सेकंड इज दॅट वेक्टर क्वांटिटी. इकडे बघूयात आपण. डिपेंडिंग ऑन देअर प्रॉपर्टीज इट कॅन बी डिवायडेड इनटू 2 टाइप्स. नाउ व्हिच आर दे? फर्स्ट इज दॅट fundamental quantity and second is that derived quantity. पहिला ती स्केलर क्वांटिटी बघूया. स्केलर क्वांटिटी काय कन्सेप्ट आहे? वेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी बघूया. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब्ड मॅग्निट्यूड वरती. अशी क्वांटिटी की जी फक्त मॅग्निट्यूड डिस्क्राइब करते. काय डिस्क्राइब करेल? मॅग्निट्यूड. अशी क्वांटिटी की जी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड डिस्क्राइब करेल. मॅग्निट्यूड म्हणजे नंबर्स. काय होते? नंबर. मॅग्निट्यूड म्हणजे नंबर. जी क्वांटिटी नंबर डिस्क्राइब करेल. द क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. जी क्वांटिटी की मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन डिस्क्राइब करेल अशा क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. अशा क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणणार आहात तुम्ही? वेक्टर क्वांटिटी म्हणणार आहात. आपल्याला पुढे शिकायचं आहे हे, कारण तुमच्या टेक्स्टबुकला हे आहे. हे मी तुम्हाला कशासाठी सांगत आहे?
कारण की आपण हा अभ्यास करत असताना आपण JEE नीट आणि MST CET चे पण अभ्यास करणारे तुमच्यामध्ये काही विद्यार्थी असतात आणि त्यामुळे त्यांना अभ्यास करताना कुठल्या अडचणी येऊ नयेत, त्यांचे यामधून सुद्धा प्रश्न पुढे निघत जावे आणि सॉल्व्ह होत जावे, या मागचा हा उद्देश. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे जी फक्त मॅग्निट्यूड डिस्क्राइब करेल, वेक्टर क्वांटिटी मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन डिस्क्राइब करेल. याचा आपण एक्झाम्पल बघूया. याला मी तिथे रफ करतो. बघा, स्केलर क्वांटिटी मध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, टेम्परेचर. बरेच आहेत अजून घेण्यासारखे. वेक्टर क्वांटिटी मध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. फोर्स, वेलोसिटी, ऍक्सलरेशन. अजून बरेच आहेत त्यामध्ये घेण्यासारखे. बघा, फोर्स, वेलोसिटी, ऍक्सलरेशन हे मी तुम्हाला फक्त जस्ट समजून सांगण्यासाठी. बघा, लेंथ आपण स्केलर क्वांटिटी बघा. जर माझ्याकडे हा पेन आहे, या पेनला मला मेजर करायचं आहे, तर याला मला कुठल्या डायरेक्शनने मेजर करावं लागेल का? नाही. मी याला या डायरेक्शनने मेजर केलं तर हा जर 9 सेंटीमीटर असेल तर 9 सेंटीमीटरच भरेल. या डायरेक्शनने मेजर केलं तर 9 सेंटीमीटर भरेल. म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन असं काही नसते. जर तुम्हाला एखादा कपडा मेजर करायचा असेल तर त्यावेळेला तुम्ही कुठली डायरेक्शन वगैरे त्या ठिकाणी नसते. म्हणजे या ठिकाणी डायरेक्शनची कुठेच गरज नाही असाचा अर्थ होतो. एरिया जर तुम्हाला मेजर करायचं असेल तर डायरेक्शनची गरज नाही आहे. जर किंवा व्हॉल्यूम किंवा टेम्परेचर, जर रूम मध्ये टेम्परेचर आहे तर असं काही नाही आहे की त्याला कुठल्या प्रकारची डायरेक्शन लागेल. या ठिकाणी कुठल्याही डायरेक्शनची गरज नसते. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे सर्व काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे, कारण की ते फक्त मॅग्निट्यूड डिस्क्राइब करतात. नंतर आपण फोर्सच्या संदर्भात बोलूया. या ठिकाणी एक वेक्टर क्वांटिटी मध्ये आपण जे फोर्स एक्झाम्पल घेतलेलं आहे या संदर्भात आपण बोलूया. जर मी सांगितलं की ती विंडो तुम्हाला ओपन करायची आहे, मग तुम्हाला पहिले आधी प्रश्न पडेल की तुम्हाला त्यावरती किती फोर्स अप्लाय करावा लागेल. मग तुम्ही डोक्यात घेणार आहात की मी जर 10 न्यूटन इतका फोर्स जर त्या विंडोवरती अप्लाय करत असेल तर ती विंडो जी आहे ती ओपन होईल. परंतु त्या ठिकाणी सुद्धा डायरेक्शन अतिशय महत्वाची आहे. जर तुम्ही त्यावेळेला या डायरेक्शनने जर फोर्स अप्लाय करत असाल तर ती विंडो ओपन होईल. या डायरेक्शनने जर फोर्स अप्लाय करत असाल, पुश किंवा पुल हे फोर्सचेच प्रकार आहेत, फोर्सच आहे. तर या डायरेक्शनने जर तुम्ही त्याला फोर्स अप्लाय करत असाल तर ती विंडो काय होईल? क्लोज होईल. आणि या डायरेक्शनने जर फोर्स अप्लाय करत असाल तर ते विंडो ब्रेक होईल. म्हणजे याचा अर्थ असा की त्या ठिकाणी फोर्स मध्ये डायरेक्शन अतिशय महत्वाची आहे. म्हणजे फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. 10 न्यूटन एवढा जरी फोर्स आपण अप्लाय करत असला तर फोर्स कुठल्या डायरेक्शनने अप्लाय करणे हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे फोर्स ही कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. नंतर आपण पुढे येऊया फंडामेंटल क्वांटिटीज वरती. याचे जे दोन आपण म्हटलं की प्रॉपर्टीचा जर विचार केला तर फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे फंडामेंटल आणि दुसरी म्हणजे डिराइव्ड. फंडामेंटलच्या नावामध्येच आहे की हे कुठली क्वांटिटी आहे? एक बेसिक क्वांटिटी आहे. कुठली क्वांटिटी आहे? बेसिक. आणि या क्वांटिटी मधूनच जी क्वांटिटी डिराइव्ह झालेली आहे त्याला डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतात. त्याला कुठली क्वांटिटी तुम्ही म्हणणार आहात? डिराइव्ड क्वांटिटी. तर फंडामेंटल क्वांटिटी मध्ये बघूया की फंडामेंटल क्वांटिटी मध्ये काय घडते. एक फिजिकल क्वांटिटी जेव्हा दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नसते त्याला फंडामेंटल क्वांटिटीज आपण म्हणतो. इज व्हॉट हियर व्हेन वन फिजिकल क्वांटिटी कॅन नॉट बी डिपेंड्स ऑन एनी वन फिजिकल क्वांटिटी और एनी अदर फिजिकल क्वांटिटी. Now that quantity is called as fundamental quantity. Is what here? One physical quantity cannot be depends on any other physical quantity. That quantity is called as fundamental quantity. फंडामेंटल क्वांटिटी अशा किती आहेत? 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. आणि 7 फंडामेंटल क्वांटिटी सोडून ज्या उरलेल्या ज्या बाकी शिल्लक राहिलेल्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या सर्व डिराइव्ड क्वांटिटी आहेत. आपण त्यातल्या कुठल्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत हे बघूया. इथे दिसते आहे, पहिली आहे इथे घेऊया. बघा फंडामेंटल क्वांटिटी कुठली कुठली.
पहिली आहे लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, luminous intensity, आणि लास्ट आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. लास्ट आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे. आणि या 7 फंडामेंटल क्वांटिटीज सोडून ज्या शिल्लक राहिलेल्या क्वांटिटीज आहेत ह्या डिराइव्हड क्वांटिटीज आहेत. तर या फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्हड क्वांटिटीज बघूया. बघा डिराइव्हड क्वांटिटी कुठली कुठली आहे. पहिली आहे एरिया. पहिली आहे फंडामेंटल क्वांटिटी. डेफिनेशन तुम्हाला कळलेली आहे. डिराइव्हड क्वांटिटी तुम्हाला सांगितली आहे का डेफिनेशन. डिराइव्हड क्वांटिटी काय आहे? वन फिजिकल क्वांटिटी कॅन बी डिपेंड्स ऑन 2 or more than 2 फंडामेंटल क्वांटिटी. तशी फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन आपण पाहिली. तिची फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? जी एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नाही त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. डिराइव्हड क्वांटिटी काय आहे? ते फंडामेंटल क्वांटिटीमधूनच डिराइव्ह झालेली आहे. ती क्वांटिटी दुसऱ्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असते त्याला आपण डिराइव्हड क्वांटिटी असं म्हणतो. त्याचे एक्झाम्पल बघा. त्यानंतर मग तुम्हाला हे एक याची डेफिनेशन अशी का होते आणि त्याची डेफिनेशन अशी का होते हे आपण एक्सप्लेन करूया त्याच्या एक्झाम्पलमध्ये. बघा त्याचे एक्झाम्पल का? एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, वेलोसिटी, एक्सेलरेशन, मोमेंटम, काइनेटिक एनर्जी, फोर्स, impulse, work, power, pressure, आणि पोटेन्शियल. हे या ठिकाणी आपण डिराइव्हड क्वांटिटीज लिहिलेली आहे. त्या ठिकाणी आपण फंडामेंटल क्वांटिटीज लिहिलेली आहे. यामध्ये बघा फंडामेंटल क्वांटिटीला आपण असं म्हणतो किंवा जी एक फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाही त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. आणि डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे जी फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्वांटिटीवर डिपेंड आहे फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे त्याला आपण डिराइव्हड क्वांटिटी म्हणतो. तर हे काढून घेऊया. त्या ठिकाणी लेंथ आहे. जर आपल्याला जर कधी आप पेन भरपूर पाहू शकत आहे आवाज येत नाही आहे माझा तुम्हाला त्यामुळे आपण एक काम करूया की थांबून घेऊ कारण याचा खूप डिस्टर्ब होत आहे आपल्याला.